नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आईची पुच्छी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला रात्रीची गोष्ट सांगतो. काल संध्याकाळी मी झोपलेलो कामावर नेऊन आणि बघता बघता 10:30 वाजले. जेवायला पण उशीर झाला मला. हे नारळाचं झाड बघा. जेवायला उशीर झाल्यानंतर मी जेवण करून काय झालं, मी दाराची कडी लावली आणि फॅन लावून झोपलो. झोपल्यानंतर आपल्या साईडला जी म्हणजे राहत होती जी काका आणि काकू, त्यांच्यामध्ये असं काय वादावाद झालं होता काय माहीत. थोड्या वेळाने त्यांनी पण शांत झाले आणि रात्रीचे 12 वाजले. 12 वाजल्यानंतर मला पण रात्री झोप येत नव्हती. झोपता झोपता 1 वाजले. 1 वाजता तर आवाज मला असा यायला लागला, क्वाई क्वाई काचकूच, क्वाई क्वाई काचकूच. मी म्हटलं आईला झालंय तरी काय, चाललंय काय. दरवाजाच्या चिरीतनं वाकून बघतोय तर काकूवर आणि काका खाली. आईचा दाना, म्हटलं हे काय चाललंय ब्रह्मदेवा. नंतर हळूच दार उघडला आणि बाहेर गेलो तर त्यांचा आवाज एकदम शांत झाला. शांत झाल्यानंतर माझं डोकं शांत झालं. मी म्हणलं हे देवा, हे पुण्य, हे भगवान चरित्र आपल्या आयुष्यात कधी येईल. आणि बघता बघता ह्यो लवडा माझ्या समोरून गाडी घेऊन येत होता. मी म्हणलं याला काय झालं. ह्यो रांडाचा सांगायला तयार नव्हता. काय झालं गाडीला. गाडी बंद पडली. भाईच्या बोचाचे हड्डे एक झाले आणि भाई गाडी घेऊन परत आला. तर बघू शकताय भाईची गांड. आई, भाई 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 बघा भाई. तर ती स्टोरी तुम्हाला नंतर सांगतो. काका म्हणलं लावड्या गाडी इकडे. ह्यो म्हणला इथं लाव का. काका म्हणला आईचा पोदरा गाडी नेला आणि बंद वाढून आणला. गाडीच्या आई बहिणी एक केला मुलानं. गाडी तुम्हाला कंडिशन दावतो. गाडीची कंडिशन बघून तुम्ही म्हणताला गाडीची आई हेप्पल्या काच 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 काच. बघा किती सुंदर आणि प्रेमळ अशी गाडी. एका गाडीचा पैलवान.